शिवसेना पक्षाकडनं जे प्रबळ दावेदार किंवा प्रबळ इच्छुक होते ते मनोज शिंदे आता आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मनोज सर नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण निवडणुकीच्या रिंगणात होता, जे तुमच्या मिसेसचं देखील नाव खरं तर पुढे येत होतं. शिवसेनेकडनं तुम्ही दावेदारी देखील केली होती. काय घडलं असं अचानक आणि तुमची उमेदवारी नाकारण्यात आली किंवा तुम्हाला थांबा असं सांगण्यात आलं? मोरे साहेब, विषय असा आहे का बा साधना मनोहर शिंदे मी ह्या नावाची उमेदवारी मी मागितली होती शिंदे गट शिवसेना यांच्यात मी मागितली होती. तर तिथं विषय असा घडला का मला 2-4 जणांनी फोन केले का बा तुझी उमेदवारी डिक्लेअर झालेली. बर. मग त्याच्यासाठी इथं गल्लीमध्ये माणसं आली 2-4, त्यांनी सांगितलं डिक्लेअर झाली. काही वरिष्ठांनी सांगितले तुम्ही फॉर्म भरून घ्या, शिंदे गट म्हणून शिवसेना हे फॉर्म भरून घ्या. ऑनलाईन फॉर्म भरले, अपक्ष फॉर्म भरला. मला सगळी पूर्ण तयारी करायला लावली. मी पॉम्पलेट छापून पण त्या नावाचे ठुले, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ते झाल्यानंतर का बाबा हे असं का घडलं हे मी विचारात पडलो का बाबा असं अचानक ह्या गोष्टी का घडल्या किंवा मला का डावलण्यात आलं किंवा का माझी परिस्थिती आर्थिक असल्यामुळं किंवा मला डावलण्यात आलं का किंवा मला पाठिंबा आमच्या अख्ख्या गल्लीने दिलेला आहे का बाबा तू पक्षाचं तिकीट घेऊन लढ किंवा तू अपक्ष लढ, कसा लढ, पण गल्ली माझ्या वेळेस मागं असली. आज 250-300 लोक माझ्या मागं आहे. सगळ्या गोष्टींनी ताकदीने माझ्या मागं उतरलेले सगळं संघ आहे माझ्या. आणि त्या पद्धतीने मी तिकीट मागायचं धाडस हे मी शिंदे गटानं केलं होतं. आणि ते धाडस करत असताना का बुवा अचानक मला पण त्यांनी सांगितलं नाही दिलं. आणि मला सांगितलं का बा तू रात्री 1 वाजता तू अशा ठिकाणी ये. आणि रात्री 1 वाजता मला बोलावलं आणि अचानक रात्री 12:30ला दुसऱ्या माणसाची घोषणा झाली तिथं. मग त्याच्यामुळं काय आलं का बा असं वाटायला लागलं का बा मी पैशांनी कमी ठरलो तिथं किंवा तो माझ्यापेक्षा कुठंतरी बा जास्त पैसे देणार असं म्हणून त्याची घोषणा केली गेली. मग बॉस साधारण माणसांनी उभं राहावा का नाही याच्यामध्ये. मग याच्यामध्ये पेठेतल्या लोकांची काय मिटिंग झाली का? लोकांचं काय म्हणणं आहे? तुम्ही अपक्ष फॉर्म ठेवलाय, माघार घेणार आहात, लढणार आहात, काय नेमकं? आता का गल्लीची आमची अशी म्हणणं आहे आपल्याला लढायचंय, आपल्याला माघार यायचं नाहीये. तर मग आपल्याला आता लढायसाठी आम्ही तयारी केलेली आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. नगरपालिकेतून आम्हाला 2 दिवसांनी चिन्ह भेटन. चिन्ह भेटल्यानंतर आम्ही एका ताकदीत सगळेजण उतरलोय आणि पुढं चालणार आहे काय. मग त्याच्यामुळं आम्ही विजयाच्या दिशेला जाणार आहे. आम्ही माघार घ्यायचा हा विषय संपलेला आहे किंवा आम्हाला गल्लीला, मला एकट्याला नाही ते गल्लीला पक्षाने डावललेलं आहे. हे माझ्या एकट्याला नाही डावललं. शिंदे साहेब, आपण आता पाहतोय पारंपरिक पेठांपैकी ही तुमची महत्वाची पेठ आहे कुंभाराळी. गेल्या अनेक वर्ष या पेठेचा विकास म्हणावं तसं झालेला दिसत नाही. अजूनही अगदी सगळे म्हणजे सांडपाणी असेल, रस्ता असेल, कोणत्या प्रकारची बेसिक सुविधा या ठिकाणी दिसत नाही. काय कारण आहे साहेब? विषय असा आहे, इथं आमदारकी होऊन गेली, इथं काहीच नाही. इथं खासदारकी होऊन गेली, इथं काहीच नाही. इतर एवढे आमदार येऊन गेले तर आमच्या ह्या गल्लीला आणि आमच्या ह्या वार्डामध्ये हे आम्हाला वालीस ठेवलेलं आहे यांनी. याच्यामध्ये सुधारणा नाही. रोड बघा तुम्ही, रोड एवढा होऊन गेलाय, परत त्याच्यावर रोडचा विषयच नाही काही. परत इथं सगळ्या आता फक्त नवीन मध्ये आता हे पोल बसवलेले, एवढे हे पोलांशिवाय दुसरं इथं गल्लीमध्ये काहीच नाही. मग आता याचा न्याय मागण्यासाठी तर आम्ही नगरपालिकेत जायचंय आम्हाला. मग म्हणून एका ताकदीने आम्ही सगळे मिळून बुवा गल्लीची एक ताकद मिळून आम्ही काय ना बुवा 250-300 म्हणून आम्ही सगळेजण एका ताकदीने, म्हणून आम्ही एक महिला उभी करतो आणि म्हणून आम्ही याचा न्याय. यापूर्वी आता अनेक लोकप्रतिनिधी झाले किंवा तुमचे स्थानिक नगरसेवक देखील असतील, कोणी या सगळ्या विषयाला वाचा नाही फोडली का? वाचा काय आलं माहिती का? वाचा फोडते ही सगळे प्रत्येकजण प्रत्येकाचा प्रभाग सुधारून घेतोय. मग त्याच्यामुळं काय होतं, आमचा प्रभाग आहे ना हा असाच राहिला. याला वालीच नाही कोणी. तो येतो तो त्याचा सुधारून घेतोय, तो येतो तो त्याचा सुधारून घेतोय. मग त्याच्यासाठी तर आम्ही स्वतः मग त्याच्यामुळेच उमेदवारी मागितली होती का बा आम्ही कुठंतरी आलो तर मग आमचा कुठंतरी सुधारून जाईन, हे कुठंतरी नवा चेहरा होऊन जाईन हे. किंवा समजा आमच्या गटारी आहे किंवा काय आहे किंवा रोडचा विषय किंवा बा पोरांना बसायला उद्या समजा जिम असन किंवा काय असे वेगळे काय असन प्रकार असन ते आपण नगरपालिकेत आपलं कोणी गेलं तर ते मागता येतं आपल्याला. कुंभाराळीने आतापर्यंत अनेकांना लीड दिलं पण कुंभाराळी मात्र तेच राहिली हाय तशीच राहिलेली आहे. इथं नगराध्यक्ष होऊन गेले,
इथून सगळे होऊन गेले, 1 2 3 नगराध्यक्ष इथून गेलेले होऊन, पण त्याच्यामुळे इथं काही सुधारणा अजून झालेली नाहीये. आणि म्हणून आम्ही एक गल्लीने ठरवलं होतं का एक ताकदीने आपण एकत्र येऊन आपली एखादी महिला उभी करून त्याच्यामुळे ही नगरपालिकेमध्ये पाठवायची. मोरे साहेब, अजून एक नमुना दाखवतो आम्हाला आमच्या पेठेतला. हा बघा चिंबूर, हा इकडं, तो तिकडं आणि हा इकडं. तर हे काय आलं, कुत्र कसं एखादं बा कुत्र्याचं मांजराचा विषय, हे एक लाईनीमध्ये हा विषय नाहीये. म्हणजे कुत्र्याचं पाय मांजराला, हा, कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला, हे एका लाईनीमध्ये हे चिंबूर पण नाहीये. म्हणजे हे काम केलं, हे कसं केलं बा, हा चिंबूर इकडं, हा चिंबूर तिकडं. म्हणजे हे काम करताना काय आहे ना, इथं कोणी लक्ष दिलं नाही दिलं, कॉन्ट्रॅक्टर कोणाला दिलं कामं, कुठं काय झालं. मग आता ह्या गोष्टीमुळं लोक अशी झालेली आहे का बा आपल्याला हे कामाचा न्याय भेटत नाही किंवा काय करीत नाही. आपण दर टायमाला माणसांना निवडून देतो, ती माणसं इथं परत डुकवती नाही, काय करते नाही. म्हणजे गुणवत्तापूर्ण कामं होती नाही. हा, ते कामं होती नाहीये. त्याच्यामुळं इथून पुढून तो खाली चिंबोरी तो मध्येच सोडून दिलेला आहे त्यांनी. त्याच्यासाठी कनेक्शनच नाही का? कनेक्शनच नाही, त्याचे पाणी डायरेक्ट तसंच आहे. मग त्याच्यासाठी ही अशी कामं केली जाते ते. मग ह्या कामं करीत असताना मग यांनी व्यवस्थित कामं केली पाहिजे. म्हणजे बा आम्हाला ह्या गल्लीला न्याय देणार कोण? मग त्याच्यासाठी तर आपण इच्छुकता म्हणून उमेदवारी महिलेसाठी मागितली आणि त्याच्यासाठी तर आपल्याला इथं उतरायचंय आणि त्या गोष्टीसाठीच आपण निवडून यायची पूर्ण ताकदच लावलेली. आता हे संडास आहे, बघा हे संडास आहे, इथं हे संडास बांधलेलं आहे. पहिली गोष्ट हा परिसर बघा, इथं सगळी सगळी घाण घोण आहे. कधी नगरपालिकेचा कर्मचारी आलाय, इथं पावडर मारली, पावडर नाही, कधी काय नाही, नुसतं हे असंच आहे. अस्वच्छता आहे, स्वच्छता म्हणजे असं काहीच नाही, नुसतं जागची जागी आहे. कधी बा त्यांनी माणूस पाठवला, गवत काढणं असन, काय करणं असन, सगळं अस्वच्छता आहे म्हणजे या गल्लीची. वाटत नाही की आपण जुन्नर शहरामध्ये कुठेतरी एखाद्या खेडेगावामध्ये असल्यासारखं, खेडेगावामध्ये असल्यासारखं आहे. आता तुम्ही सांगा, एवढं सोन्यासारखं संडास बांधलंय, त्याची अवस्था बघा. इथं झाडी झुडपी, आतमध्ये त्या संडासचे हाल बघा काय केलेले, कसे केलेले. खरोखर प्रश्न पडतो की आपण जुन्नर शहरात आहे की कुठल्या एखाद्या खेडेगावात आहे. कारण हे सगळी अस्वच्छता बघा, इथं कचरा टाकलाय लोकांनी बघा. आता हा कचरा इथंच पडलेला आहे. म्हणजे याच्यासाठी नियोजन आणि किंवा काही गोष्टी काही नाहीये. तुम्ही बघा, आता हे कितीचं हा बोर्ड आहे बघा, 17,83,000 म्हणजे जवळपास 18 लाखाचं आहे. हा, कधी 2024 मध्ये झालंय का कार्यारंभ? कामाची मुदत 6 महिने. ठीक आहे, आता याचं काय म्हणजे काय झालं याचं बघा. आता ही संडास तेवढे दक्षिणाचे आहे का? ही संडास 18 लाख रुपये या संडास लागत. 18 लाख झाले, ही संडास 18 लाखाची आहे का? बघा आता ही दुरुस्त आहे. बघा याची हालत काय झालेली आहे संडास. इथं कधी पाणी आहे तर नाहीये, कधी पाणी येतं का नाही येत. असं काय नागरिकांचं काय म्हणणं आहे? काय अस्वच्छता आहे का इथं? फार मला तर वाटतं इथं जाळी मारून एक ताळा मारून टाकावा. घाण बघा ना, हे बघा ना. नाही घाण आहे ते. ही विषय असा आहे का बाबा, ही संडास बांधलेली आहे, ही आज 18 लाखाची संडास बांधलेली आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे 18 लाखाची. लोक इथे येऊन कचरा टाकतात. तुम्ही सांगा बघा, आता बघा ही टाकी बांधलेली आहे, ह्या टाकीमध्ये पाणी, हे कसली टाकी? याला मोटर लावलेली आहे. इथं प्लॅस्टिकची टाकी बांधलेली आहे यांनी पाणी वर घेण्यासाठी. बॉस संडाशीला याला त्याला पाणी. ती टाकी बी खराब झाली. हा, टाकी पण तुटलेली आहे, ती तुटलेली आहे. हे लोक कचरा टाकतात. काय लोक राहणार वाले इथे. नगरपालिका लक्ष देत नाही का इकडं? अहो, नगरपालिकेचं लक्षच नाही. म्हणून तर आम्हाला आमचा महिला उमेदवार आम्हाला त्या नगरपालिकेपाशी पाठवायचे. त्याच्यासाठी आमची जीवाची लाही चाललेली आहे. त्याच्यामुळं ही अशी गोष्ट आहे बघा. ही घाण, ही संडासीच्या आजूबाजूला ही घाण बघा. हे आता ही समोर इथं माणसं राहते ते, ही घाण बघा. तुम्ही सांगा, आता ही अशी घाण असल्यामुळं
किंवा ही संडास एवढ्या मोठी आहे, बुवा आज 18 लाखाची संडास बांधली, ही असं बघून बुवा ही संडास 18 लाखाची आहे का, असा प्रश्न आम्हाला उपस्थित होतोय. फक्त आम्हाला काय केलेलं आहे आमच्या प्रभागाला, तेव्हा थोडंसं कुठंतरी चुत्या बनवायचं, काहीतरी करायचं. काम करतो परिसर तो स्वतः साफ करतोय. हे लोक इथं त्यांना पैसे देतात म्हणून तो साफ करतो. नगरपालिका येत नाही का इथं औषध बिवषध फवारायला? नाही काय म्हणतो अहो हे काम नगरपालिकेचं आहे, औषध फवारणं. नगरपालिकेने ही घाण बिन काढून समजा त्यांचे माणसं पाठवून हे काढून घ्यायला पाहिजे नगरपालिकेने. हा, आणि हे धुवून धावून स्वच्छ करून देणे, या आठवड्याला गाडी पाठवणे. खरंच आता हा प्रभाग जुन्नर शहरामध्ये आहे का? जर एकीकडे आपण पाहिलं तर पॉश एरियाज आहेत, म्हणजे बोडकनगर सारखे किंवा वरचे शंकरपुरा पेठ या सगळ्या परिसरामध्ये. आणि आपण जर पाहिलं जुन्नर शहरातलीच दुसरी बाजू आपण दाखवतोय, ती आहे कुंभार गल्ली. आता खरंच वाटतं की आपण जुन्नर शहरामध्ये आता चाललोय. पहा ही सगळी परिस्थिती पूर्ण, हे पहा प्रचंड अस्वच्छता या ठिकाणी आहे. नादड रस्ते, ना सांडपाण्याची व्यवस्था, सगळं सांडपाणी रस्त्यावर. अनेक नगरसेवक, अनेक लोकप्रतिनिधी इथे येतात. स्थानिकांचं म्हणणं आहे की फक्त निवडणुकीच्या वेळेपुरते येतात, आश्वासनं देतात, एकदा निवडून गेले की पुन्हा काही इकडे कोण लक्ष देत नाही. हे पहा प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आहे, प्रत्येक ठिकाणी अतिशय गलिच्छ कारभार आहे. तू इथंच राहतो मित्रा? काय हे सगळं म्हणजे नगरपालिका इथे लक्ष देत नाही का? काय आता इथे दिसतंय तुम्हाला याच्याच घरापाशी पाईप आणून 10 फूट, घराच्या 10 फूट नंतरच डायरेक्ट पूर्ण चेंबरची लाईन आलेली. आता तुम्हाला तिथे नेऊन दाखवतो नेमकी. चला तुम्हाला. हा नाही पुढे ती बरं ठीक आहे, चला दाखव. म्हणजे त्यांनी वरतून आणली आणि तिथे सोडून दिली. आम्ही स्वतःनी तिथे पाईप टाकून थोडी पुढे नेलेली. सो खर्चानी स्वतःनी पाईप टाकून पुढे नेली. पण त्याची जबाबदारी होती ना तिथे खाली गटराला सोडायची. पाईप पण नगरपालिकेतून तिथे पडलेलं आहे, ते पण दाखवतो त्यांना. आम्ही खूप वेळा तिथे नगरपालिकेत अर्ज केलं, सगळं केलं, ते काय आले नाही त्यांचे कोण. आम्ही स्वतःनी खर्चानी ती पाईपलाईन पुढे नेऊन टाकली. आमच्या नेहमी अन्याय केलेला आहे. कुठे राहता तुम्ही? चला चला. जुन्नर नगरपालिकेचा गलिच्छ कारभार आपण लोकांसमोर उघड करतोय. आणि हे काय आपण खोटे आरोप कोणतेही करत नाही, प्रॅक्टिकल दाखवतोय. नागरिकांचं म्हणणं आहे की जी सांडपाण्याची पाईपलाईन आहे का ती? सांडपाण्याचा जो चेंबर आहे तो यांच्या घरापाशी आणून सोडला. वास्तविक पाहता तो जो चेंबर आहे तो पुढे सोडायला पाहिजे होता गटरामध्ये. नगरपालिकेचा पाईप इथून पडला, कुठं इथे येऊन पडलाय. ओके. आणि त्यांनी तो चेंबर कुठे आणून सोडलाय? या झाडापाशी जावा बरं, तिथं झाड उघड ना थोडं, असं नाही. चेंबर दिसला पाहिजे तो कुठं. चेंबर दिसला पाहिजे म्हणजे त्यांच्या घराला खेटूनच राहतात, खाणं पिणं तिथं सगळं तिथंच वाढलंय. पहिला कुठं सोडला होता त्यांनी? कुठं? इथं वास्तविक पाहता आता हे तुमचं घर आहे ना? वरतूचं जेवढं ड्रेनेज येतंय ते सगळं इथे येते आणि इथं खिडकी आहे, इथं नागरिक राहतात सर. हा, मग त्यांची जबाबदारी होती की तो जो चेंबर आहे तो खाली थोडासा पुढं, हा ओढा अजून 1-2 पाईप. मग इथून पुढे तुम्ही तुमच्या खर्चाने सोडला का? हा, इथून पुढं तुमच्या खर्चाने सोडला. लोकप्रतिनिधी नाहीये, इथं लोकांनी फक्त मतदानापुरता फायदा घेतलेला आहे. बर, अजून भरपूर गोष्टी तुम्हाला या इलेक्शन मध्ये समोर येतील की लोकप्रतिनिधी आमच्याबद्दल कसे वागलेत, काय केलंय, कोणते आश्वासन दिलेत. बर का मोरे साहेब, नगरपालिकेने किती दुर्गंधी पसरती. आजी तुम्ही इथं राहता ना? आता ह्याने हा चेंबर इथं आणून सोडला होता तुमच्या घरापाशीच. त्यावेळेस बोलले होते मी, बर म्हटलं आम्ही इथं राहतोय, इथं चेंबर नाही, एक लांब तर सोडा. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांनी उलट आम्ही पदरचा एक पाईप आणून टाकलाय तुमच्या खर्चाने. आणि मग ते एक इथं पडलाय आणि एक टाकलाय. आणि म्हणजे नगरपालिकेने इथपर्यंत आणून सोडलं तुमच्या खिडकीपर्यंत? पार सोडला, ह्याच्या इथं बाथरूमच्या शेजारी सोडला होता. मग इथं तुम्ही राहता, आता स्वयंपाक बनवता, साऱ्या गावाचं सांडपाणी इथं आणून सोडले. मग त्यांना कळाय नको का ते? इथं सांडपाणी वगैरे म्हणजे ते मच्छर बिच्छर फवारणीला येतात का? औषध बिवषध मारायला कोणीच किंवा? येत नाही आमच्याकडे, कोणीच येत नाही. कोणीच नाही येत, फवारणीला येत नाही, कशालाच नाही येते. आता इथे गवत वाढलं एवढं, या स्वच्छता आहे, निदान ते औषध फवारायला तरी
काहीच कशालाच येत नाही. आम्ही स्वतः गवत काढतोय. हा काय हा, स्वतः घाण काढतोय आम्ही. हो बोला ना इकडे, काय म्हणणे तुमचं? मांडा काय असेल ते मांडा तुमचं म्हणणं. आहे ते बोला. काय नाही, नगरपालिकेचं सांगते. संडासाची गाडी मागच्या वेळेस संडासाची कामं चालू होती, डायरेक्ट किचनच्या भिंतीला आणून लावली होती. बरं. मी किती वेळा जाऊन तक्रार केली तरी ते ऐकत नव्हते. हम्म. आजूबाजूचे लोक सांगायचे इथं तुमची जागा नाही. म्हणलं जरी नसली तर पण आम्हाला नाही का त्रास व्हायचा ना. आणि किचनच्या भिंतीच्या बाजूला खिडकी पण होती, डायरेक्ट खिडकी पैसे आणून लावली होती. किती मी आणि डायरेक्ट ते पाईप फुटला का सगळं पाणी बाहेर यायचं. किती वेळा नगरपालिकेत जाऊन तक्रार केली. पार मी रडकुंडी आले अक्षरशः, तिथं माझे डोळे भरून आले तरी पण ते नगरपालिकावाले ऐकतच नव्हते नाही का. आणि तेव्हा पण आम्हाला इतका त्रास झाला. पाहुणे रावळे आणायचे आले तर आम्ही खिडक्या पण उघडत नव्हतं. आमचं इथं सप्ताह बसलेला कुंभार आहेत. 4 दिवस इतकं नाही का आम्हाला त्रास. पाहुणे आले तर खिडक्या दरवाजे लावून बसायला लागायचं आम्हाला आतमध्ये. म्हणजे दुर्गंधी यायची सगळी. दुर्गंधी म्हणजे डायरेक्ट किचनच्या पार मी फोटो काढून पण नगरपालिकेत दाखवलेला त्यांना. त्या पाण्याची सोय लावा म्हणा पहिले. इतका त्रास कुठला? व्हायचा पण ऐकत नव्हते. पाणी गेलंय ना, हा. ते नगरपालिकेने पाण्याची सोय करावं. इथून खाजगी जागेतून नेऊ नये. म्हणजे ते सांडपाणी हा, तुमच्याच जागेतून गेलंय आणि तुमच्याच घरापाशी सोडलंय. हा? तुमच्याच जागेतून गेले आणि तुमच्याच घरापाशी सोडले. मग ते खाजगी जागेतून सोडले ना, ते त्यांनी सरकारी जागेतून सोडले. त्याच्या दिवशी असं आहे मोरे साहेब का बाबा आता ह्या नगरपालिकेच्या मध्ये ठेकेदाराला किंवा नगरपालिकेला 2 पाईप सोडली असती का त्यांना कर्ज झालं असतं का? हा, म्हणजे त्यांनी स्वतःचा पाईप टाकला, हे घरपट्टी भरतात सगळं भरतात, मग त्यांनी 2 पाईप सोडले असते तर यांच्यावर काही कर्ज झालं असतं का नगरपालिकेवर? किंवा तो ठेकेदार आहे त्यांनी घेतलंय ठेका, त्याच्यावर कर्ज झालं असतं का 2 पाईपाचं? नगरपालिका जर कर वसूल करते तर सुविधा देणं हे त्यांचं काम आहे ना. मग हे काम हे करायचं त्यांचं काम आहे. पण ह्या माणसांनी खर्चाने त्यांनी पाईप टाकून इथं खाली नेलेलं आहे. हा, मग याच्यावर हे नगरपालिकेवर कर्ज किंवा ठेकेदारावर कर्ज झालं असतं का? म्हणजे ह्या गोष्टीचं हेच आम्ही गोष्ट तुम्हाला इथं का दाखवली का हे बघा, हा सूर्य आणि हा जयद्र म्हणून आम्ही समोर येऊन दाखवले तुम्हाला. हे बघा काय ना गवत काढायला कोण आहे नाही, हेच घरचे गवत काढतात इथं, ना पावडरला ना कोणी नाही. हा, म्हणजे आता हे जे आजूबाजूला गवत वाढते नगरपालिका फवारायला येत नाही का इकडे? नाही येत. आम्ही पैसे देतोय आणि काढून घेतोय. किती 3-4 वेळा काढून घेतोय. आणि तुमच्याच पदरचे पैसे द्यायचे आमचेच पैसे द्यायचे ना, आम्हीच काढून घ्यायचे लोकांकडून. मग तुम्ही कर कसला देताय नगरपालिकेला? आता मग काय करता, घरपट्ट्या ऐकत देत नाही असेल ना? नगरपालिकावाले तर काय करणार आहे त्याला. आता खत्री कुंभराळी सळा पारंपरिक व्यावसायिक खत्री या सळा बांधवांचा ठिकाणी चालतो. कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी नगरपालिकेने पुरवलं नाही. आता आपण त्या 18 लाखाचं संडास पाहिलं, काय अवस्था आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल त्या संडासाची. खरंच ते संडास 18 लाखाचा आहे का? आता हा सगळा परिसर पहा, नागरिक राहतात इथं, काय अवस्था आहे सगळ्या भागाची. नागरिकांचं म्हणणं की प्रत्येक वेळेस कोणतरी नवीन उमेदवार येतो, आमदार येतात, आश्वासनं देतात, प्रत्यक्षात काहीच होत नाही इथं. माझं म्हणणं एकच आहे मोरे साहेब, त्यावेळेस मी निवडणुकीला किंवा महिला म्हणून माझ्या मिसेसला उभं केलेलं आहे. मला ते काही गोष्टी ठेकेदार म्हणून मला जायचं नाही. मला लोकांची जनतेची सेवा करायला जायचंय. मग त्याच्यासाठी मी हा कौल मागायचं, सगळ्या गोष्टी करायचं म्हणून मला गल्लीनी साथ दिली आणि एका ताकदीने मी पुढे चाललो. आणि ते चालतं असताना म्हणून तुम्हाला इथं बोलावलं. हे बघा इथं काय चाललेलं आहे. ही नगरपालिकेचं एवढं मोठं काम झालंय काय. आता हापसा बघा, हे तर काय इंटरनॅशनल आहे एकदम हे काम. आता हापसा बघा, या हापशाक कोणी आज पत्र आलं नाही बाबा चालू आहे का बंद आहे. आता हा शासकीय निधीतलाच असेल ना पण हा हापसा, शासकीय निधी घेतलाय. काढून का टाकलाय? आता बंदच आहे, त्याला चालू करायला कोणी बंद आहे, पण समजा त्याला चालू केलं तर चालू नाही, नागरिकांची पिण्याची पाण्याची तर सोय होईल. चालू करा ना, ती माती बाजूला घेऊ शकतात ना. म्हणजे ते सुद्धा काम केलं नाही. चालू करायला पण येईना, धड कशाला येईना. नुसते आश्वासन देऊन आहे ना काम पूर्ण होत नाही. त्यासाठी कर्तृत्व लागतं, काम करण्याची धमक लागते. आणि इथं नेहमी आमचा प्रभाग हा वंचित ठेवलेला आहे विकासापासून. प्रत्येकाने विकास, आता हे पहा ना एकदम कसलं उदाहरण आहे याचं. 2 आहेत हँडपंप, 2 आहेत. इथे एक आहे, स्वामींच्या मंदिरापाशी एक आहे. दोन्हींची दोन्ही अशीच बंद अवस्था आहे. अवस्थेत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांचं म्हणणं रास्त आहे, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आम्ही इथून त्यांना निवडून दिलं तर तो माणूस परत इथं येत नाही डोकवायला. म्हणून आमच्याकडे अशी विषय आहे का, आम्ही महिला म्हणून आम्ही उमेदवारी मागितली. त्यासाठी आमच्या प्रभागाची, आमची गल्लीची ही सुधारणा व्हावा म्हणून आम्ही आमची उमेदवारी मागितलेली आहे मोरे साहेब. त्याच्यासाठी आम्ही न्याय मागतोय आणि हा न्याय आम्हाला भेटणारच.
आणि आम्ही विजयाच्या दिशेला जाणार ही तुम्हाला म्हणजे प्रभागाला आणि आमच्या गल्लीच्या वतीने ही हात जोडून एक विनंती आहे. बाबांनो, योग्य ठिकाणी बटन दाबा आणि योग्य ठिकाणी व्यवस्थित सगळं बघून सगळं चाच पडून तुम्ही बटन दाबा आणि योग्य तो उमेदवाराला तुम्ही विजयी करा. ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला.